वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाला मोठ्या हालाला सामोरं जावं लागलं आणि तब्बल 3 दिवस हे बाळ निलेश चव्हाण या एका तिसऱ्याच व्यक्तीच्या घरी होतं। निलेश चव्हाणने हे बाळ कसबटे कुटुंबाला देण्यास विरोध करत आणि धमकी देत या कुटुंबाला हाकलून दिलं। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्काळ तपास करून बाळाचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले होते आणि अखेर तब्बल 3 दिवसांनी अज्ञात व्यक्तीने हे बाळ कसबटे कुटुंबियांच्या हाती सोपवलंय। वैष्णवीचं बाळ अखेर आजीच्या कुशीत। वैष्णवीच्या आई वडिलांकडे बाळाचा ताबा। निलेश चव्हाणवर कारवाईची मागणी। आपल्या जन्मदात्या आईचं छत्र हरवलेलं हे 9 महिन्यांचं निरागस लेकरू, हे लेकरू आता आपल्या आजीच्या कुशीत सुरक्षित विसावलंय। पण या चिमुकल्याला कल्पना सुद्धा नाहीये की त्याची जन्मदात्री आई या जगातच नाहीये। वैष्णवी हगवणेनं 16 तारखेला आत्महत्या केली आणि आपली जीवन यात्रा संपवली। त्यानंतर गेले 3 दिवस या चिमुरड्यानं हाल सोसले। आता वैष्णवी तर जगात नाहीये, पण तिचं बाळ आपल्याकडे असल्यानं वैष्णवीच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडलाय। आज बाळ घरात आल्याबरोबर माझी मुलगी जशी माझी वैष्णवी आली हा अनुभव मला झाला। त्याला स्पर्श केल्याबरोबर मी माझ्या वैष्णवीला एक क्षणासाठी विसरले। माझ्यासह पाहणार आहात। सुरुवातीला आपण पाहूयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येते। वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावरून काल रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असं तिथल्या उपायुक्तांनी सांगितलं। पण तो गुन्हा काही सेशन कमिट ऑफेन्स नाही, 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारात यांचे सगळे सहकारी सुद्धा असेच आहेत। त्याच्याकडे वेपन आहे, त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत 2-3। मला सगळ्यात आधी असं सांगायचे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे, कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं, यांचे लायसन रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावे। त्यांचे नातेवाईक आहेत, एक म्हणजे वैष्णवीच्या सासूचे मामे भाऊ आहेत जालिंदर सुपेकर, त्यांनी ही लायसन्स त्यांना मिळवून दिलीत असं सांगितलं जातं। काल अंजली दमानी यांनी थेट त्यांचं नाव घेऊनच टीका केली होती। त्यांनी खुलासा केला संध्याकाळी की माझा या परिवाराशी नातेसंबंध जरी असले तरी या प्रकरणात मी काही केलेलं नाहीये किंवा माझी काही भूमिका नाहीये। तुम्ही आता मागणी करताय त्यांच्याकडे जी वेपन्स आहेत ती वेपनचे लायसन्स कॅन्सल करावेत। हो, कॅन्सल करावं, कारण त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे। आणि हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी। बरं, या सगळ्या आता एकूण या 5 जणांना अटक झाली आहे। जी वैष्णवीची ननंद आहे मयुरीच्या सांगण्यावरून सगळ्याची प्रमुख दोषी तीच आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तीच प्रामुख्यानं घरामध्ये या अशा पद्धतीचा छळ जो आहे या दोन्ही सुनांचा करत होती किंवा मयुरीचा आधी केला आणि त्याच्यानंतर मयुरी घरातून बाहेर पडल्यावरती त्या सगळ्यांचं लक्ष वैष्णवीकडे केंद्रित झालेलं होतं। हो, ते बरोबर आहे। ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं दोघींनाही टॉर्चर करत असणार ते, आणि तिचं झाल्यानंतर हिचं झाल्यानं पण तिचं शिक्षण जास्त, ती वेल ग्रॅज्युएट होती, ती प्रतिकार करणारी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे। ती प्रतिकार करणारी माझी मुलगी शांत स्वभावाची गुणी मुलगी होती। ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रत्युत्तर देत नसेल, त्यामुळे तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं कृत्य तिच्यावरती केलेलं आहे। वैष्णवीचे शेवटचे फोटो जर बघितले तर तिच्या अंगावरचे मारहाणीचे वन वगैरे या सगळ्या गोष्टींनंतर प्रचंड त्रास होतो। कुणी सर्वसामान्य माणूस असेल त्याला सुद्धा। तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कोणाची भेट घेणार आहात का कुटुंब म्हणून? या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी दिरंगाई केली, आता केस तरी किमान इथून पुढची वॉटर टाईट करावी, पुरावे जे आहेत ते तशा पद्धतीनं द्यावेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी, अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात? हो, उपमुख्यमंत्री दादांकडे मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा। बरं, तुम्हाला आता पुन्हा एक तोच पहिला प्रश्न विचारतो। हगवणेंची अटक झाली,
म्हणजे आता संपूर्ण हगवणे कुटुंब, करिश्मा हगवणे असेल किंवा तिची आई वैष्णवीची सासू असेल, राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे आणि सुशील हगवणे, हे सगळं हगवणे कुटुंबीय जे त्यांना अटक झाली आहे. प्रथमदर्शनी पोलिसांनी तुमची जी मागणी आहे की या सगळ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसं अजून काही पोलिसांनी केलेलं नाही या सगळ्या प्रकारामध्ये. तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे पुन्हा? आता PM रिपोर्ट तर सांगतो की तिचा PM रिपोर्टनुसार त्यांनी शहानिशा करून तसं कलम लावावा, 302 कलम लावावा असं मला वाटतं. बरं, यात आणखी एक महत्वाचा मुद्दा, तो सुशील ज्याला अटक केली हगवणे, त्याच्या संदर्भामध्ये वैष्णवीने काही सांगितलेलं होतं का? त्याचा काही सहभाग आहे का किंवा काय? मयुरीचं असं म्हणणं आहे की त्याचा सहभाग तसा नाहीये, म्हणजे या चौघांनी जशी मारहाण केली आहे तशा पद्धतीचा सहभाग नाहीये. तर तुम्हाला काही कल्पना आहे का, म्हणजे माहिती आहे का नेमकं त्याचा सहभाग काही होता का? त्या बाबतीत तो सुशील हगवणे त्या बहिणीला आणि आईला घेऊन मनसरला गेले होते त्या दिवशी. ते दोघं तिघं माझ्या मिसेसलाही घेऊन गेले होते. पण मला यातून असं म्हणायचं की हे प्लॅन करूनच विषय झालेला आहे की ते दोघं घरी आणि हे तिघं माझ्या पत्नीला घेऊन इकडे जाणं आणि मागं तिचं ही हत्या करणं, हे फुल प्लॅन करूनच ही घटना केलेली आहे असं माझं थेट आरोप आहे. बरं, ठीक आहे. वैष्णवीच्या वडिलांचा थेट आरोप आहे. सुशील याचाही सहभाग आहे. याचं कारण वैष्णवीच्या सासू आणि सुशील हे सगळेजण बाहेर गेलेले होते आणि घरी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे दोघच होते. आणि कारण असं की सुशील हगवणे आणि आई ह्यांच्यावरती मयुरीने ही पौड पोलीस स्टेशन तक्रार दाखल केल्यानंतर यांच्यात सदा असं दरवेळेस खटके उडत होते, ह्यांचे संभाषण होत नव्हतं. पण हे ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस हे असे ते एकमेकाशी बोलतही नव्हते, कधी कुठे जाते नव्हते आईला बहिणीला घेऊन, आणि त्या दिवशी नेमके हे सगळे एकत्रित गेले. त्यामुळे माझा असा संशय आहे की हे सगळं प्लॅन करूनच झालेलं. हे सगळं इतकं सगळं झाल्यानंतर राजेंद्र हगवणे तळेगावात एका हॉटेलमध्ये जेवायला जातात. मग ही कशा पद्धतीची मानसिकता आहे? तुमच्या घरातला कुणीतरी, कुणाचा तरी मृत्यू, कुणाचा तरी म्हणजे तुमची सून, मुलगीच म्हणायचं. जर सून म्हणण्यापेक्षा जर तिला मुलगी म्हणली असती तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. कारण यातूनच यांची प्रवृत्ती काय ठरायची, यांची लायकी काय ठरायची हे आपल्या मीडियाने ठरवावं किंवा त्यांची काय आहे ते दिसतंय सगळं. बरोबर. या सगळ्या प्रकरणामध्ये हगवणे ज्या पद्धतीने वागलेत, एकतर वैष्णवी सोबत तर वागलेच आहेत, मात्र आपल्या कुटुंबातलं कोणाचं तरी निधन झाल्यावरती, मृत्यू झाल्यावरती एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जावं असं त्यांना जेव्हा वाटतं किंवा हॉटेलमध्ये जेवतात, ही नेमकी किती विकृत मानसिकता म्हणावी लागेल. या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी जे करणं अपेक्षित होतं ते तर त्यांनी केलंच नाही, कारण ते स्वतःच आरोपी होते या सगळ्या प्रकरणातले. त्यामुळे हा अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अशा स्वरूपाचा विषय असं म्हणावं लागेल. वैभव, खरं तर वैष्णवीचा मुलगा म्हणजे वैष्णवीच्या वडिलांचा नातू त्यांच्याकडे आता सुपूर्द करण्यात आलाय. जो निलेश चव्हाण त्याच्याकडे हा मुलगा होता, त्या संदर्भात काय त्यांना विचारता येईल का? निलेश चव्हाण याचा यामध्ये नेमका रोल काय आहे, ते आधी त्यांना ओळखत होते का? प्राजक्ता, या संदर्भातलं उत्तर त्यांनी यापूर्वीच दिलेलं आहे. निलेश चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्याचं शस्त्राचं जे लायसन आहे तेही रद्द करावं, त्याला अटक करावी असं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणणं आहे. त्याच्यापासून जीवाला धोका आहे किंवा तो बाहेर राहिला तर आमच्या कुटुंबियांपैकी कुणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असं यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केलंय. बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी आणि वैष्णवीच्या वडिलांशी बातचीत करण्यासाठी. तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अखेर फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे. घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आली आहे.